कसं सर्वांनी वेलकम बॅक टू माय चॅनल. मी चालले आहे नगरला, अहमदनगर. पण अहमदनगरपर्यंत आपला पूर्ण सफर आज माझ्यासोबत. चला स्टार्ट करूया आपला सफर. सफरमध्ये काय बसनी चालले गाडीची काही नव्हती, त्याच्यामुळे बसनी चालले. तर बसनी जातात मला कोणते कोणते गाव लागतात तेच तर तुम्हाला सांगते. तर माझ्यासोबत सफर सुरुवात करूया. त्याच्यानंतर आता पहिले तर मालेगावमध्येच मी आधी मालेगावमध्ये काय कुठे कुठे काय ते दाखवतो पहिले स्टार्टिंगला. तर मालेगाव सोडलंसुद्धा नाही, मालेगावचंच आहे बस स्टँडपासून निघले मी आत्ताशी. तर त्याच्यामध्ये रात्री वगैरे सकाळी उशीर झाला मला थोडंसं. चालू आहे तरी मी पाहू शकतात मस्त. अजून सपत, अजून मनमाड, अजून भरपूर गाव यायचे आहे. काही खूप सुंदर मूर्ती टाईप आमच्या मालेगाव समय. त्याच्यानंतर प्रत्येक गावात राहतेच हे पाहू शकता. हे बघा ते छान मोर एकदम मस्त आहे, खायला बी आवडतं. खूप छान वाटतं असं पाहायला वगैरे. दुकानं वगैरे तर उघडलेली सुद्धा नाही आहेत. काय ते चांगलं आहे का ते पाणी सोडतात, पण अजून काही सोडलेलं नाही आहे. पण पाहू शकता कशी भरेल ती एवढी भेट नाही येत. आणि इथे चंदनपुरी बी तर चंदनपुरीचे हे पूर्ण चंदनपुरीचं आहेत झाडं वगैरे ते भारी वाटतं आणि एकदम मस्त छान दिसतं. ते झाडं झुडं झुडपी जसं जेजुरीला चंदनपुरीला चंदनपुरीमध्ये गाव आहे तर सगळं म्हणजे जसं जेजुरीला त्याचप्रमाणेच काहीच नवीन नाही त्याच्यात. मालेगावमध्ये एवढं सगळं बघायसारखं भरपूर. अजून तर हेच काहीच नाही तर भरपूर काही वस्तू तर रोड वाहत आहे. सकाळी सकाळी तर खूप गर्दी ट्रॅफिक खूप राहतं. तर हे अरे बा त्याच्या नाव मालेगाव चंदनपुरी. तर मला बोलले तसंच छोटंसं गाव आहे चंदनपुरी. म्हणतात मनमाड चौफुली आहे, मनमाड चौफुली. असं वेगळं वेगळं बाहेर वाटतं की भारी वाटतं पाहिलं का. ट्रकिंगचे सकाळी सकाळी गडबड राहतेच, म्हणजे राहतेच असं नाही की राहत नाही. बाहेर गेल्यानंतर खूप भारी वाटतं. झाडं झुडपं पाण्यासाठी वाटतं. ही वीटभट्टी लागला बसवून गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही. चालू हा काही किल्ला बी तसाच लागणार आहे एक प्रकारे. पाहू शकतो पाठवलं डांगर पाणी नसल्यामुळे ते फार डोंगर झाडं आले ते सुद्धा सुकून गेले आहेत. कुठे कुठे आहेत तर खूप मस्त झाडं आहेत, कुठे आहेत अजिबात झाडं नाही. कारण पाऊस जेव्हा पाऊस येईल तेव्हा पूर्ण हिरवंगार एकदम भारी सण भरलेलं आणि एकदम छान वाटतं पाहायला सुद्धा. त्याला का पूर्ण झाडं आहेत, कुठे कुठे आहेत, कुठे कुठे बिलकुलच झाड आहे. हा पूर्ण डोंगरी भाग आहे. डोंगरी भागामध्ये कसं वाटतं छान वाटतं. ते भारी वातावरण पाहिलं का बाहेरचं एकदम छान. सकाळचा प्रवास एकदम भारी वाटतो. हिरवंगार नारळाची झाडं वगैरे खूप भारी वाटतं. आणि ज्यांना सुट्ट्या राहण्याचा त्याचा फिरायला जाते मला माहिती लोक जातात फिरायला. पायासारखं मनमाडमध्ये टाकायचं किल्ला पायासारखं. आता शिफ्ट मनमाड सोडलं. मनमाडचं म्हणजे स्टेशन त्यांनी दाखवलं नाही आहे, पण का बस स्टँड मागेच गेलं मनमाडचं. तर मनमाडचं पूल आहे. इथून रेल्वे टँक रेल्वे स्टेशन तर खूप मोठं आहे. तिथून मध्ये गेल्यानंतर रेल्वे स्टेशन आहे डायरेक्ट वरती असल्यामुळे. एवढं मोठं आहे मनमाडचं, खूप मोठं रेल्वे स्टेशन मनमाडचं. पाहू शकतो तुम्ही इतकं मोठं आहे. मोठं रेल्वे स्टेशन मनमाडचं रेल्वे स्टेशन किती मोठं झालं का रेल्वे स्टेशन मनमाडचं. मनमाडचं स्टेशन खूप मोठं आहे रेल्वे स्टेशन एकदम.
झाड हिरवेगार झाडे वगैरे छान वाटतात फिरायला. गाड्या चालू आहेत गाड्यांना काय त्यानंतर पूर्ण पार्क केलं. आता मनमाड तर अतिशय लागलं आहे. मनमाडमध्ये बी भरपूर काही काही पाहायसारखं आहे. जास्त तर हेच आवडतं मला. झाडे खूप छान वाटतात. झाडे एकदम चांगले काय नाही तर आमच्या सगळं अंगठा आपला नको रे खाली नको पाहू रे. या साईडला झाडं आल्यामुळं जास्त दिसत नाही पण अंगठासारखं जर पाहू शकतो. थांब रे साप कोणीतरी असं थंब ठेवला आहे. मोठी पण पेक्षा मी मागूनच पाहिलं वेळा. येवला मीन्स पैठणीचं म्हणजे भरपूर पैठणीची व्हरायटी. पैठणीला एक नंबर दुकानं येवला. सगळ्या प्रकारच्या पैठणी आहेत इथे. आम्हाला दाखवते येतात पाहायला येवल्यामध्ये किती पैठणी आहेत. कोणत्या त्याच्यावरती भरपूर दुकानं आहेत. ही पहिली तरी येवला म्हणजे पैठण्यांचंच सेल आहे. मोठे शोरूम मोठे दुकानं येवल्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे पैठणीची. जर तुम्हाला पैठणी घेतली असेल तर तुम्ही येवल्यामध्ये नक्की येऊ शकता. भरपूर व्हरायटी आहेत पैठणीच्या. एक से बढ़कर एक व्हरायटी पैठणी. मातोश्री पैठणी 50% गर्दी येवला बस स्टँडवर चालली आता. येवला बस स्टँडवरनं गाडी गाडी चालली परत आली. परत मागे जाईल ती. भरपूर पैठणीची दुकाने व्हरायटी भरपूर आहे. त्याला माहीत नाही एवढं पैठणी इतक्या व्हरायटी आहेत पैठणीच्या. बापरे बाप भरपूर व्हरायटी आहे. येऊन नक्की पाहू शकता तुम्ही व्हरायटी असं. पैठणीच्या भरपूर व्हरायटी भरपूर दुकान भरपूरपेक्षा पण भरपूर व्हरायटी होती. आम्ही लग्नावस्ती इथूनच शॉपिंग करतो. इथं खूप व्हरायटी आहे पैठणीची. मोजके 4-5 दुकानं होते ते मागे गेले. ते मला दाखवू नाही शकले पण 1 नंबर क्वालिटी बेस्ट पैठणीचं. पैठणी ही गाडी आली म्हणजे लक्की पैठणामध्ये चांगले पायसारखं भरपूर झाडे भरपूर काही बिल्डिंग्स. कोपरगावसारखं हे कोपरगावमध्ये कोपरगाव स्टँड. रस्ता नाही कोपरगाव स्टँड. कोपरगावच्या हिरवळगार आणि पण किती छान होतं बस. भारी वाटतं ना. अरे स्वामी हात नको बाहेर कर.
शिर्डीमध्ये लोक लांबून लांबून प्रवास करायला येतात. मंदिर आलं मस्तपैकी लांबून लांबून दर्शन लांबून लांबून लोक येतात प्रवास करायला. धूळ प्रदूषण आणि जे बी येतं या गावात ते सुधारून त्याचं असं म्हणतात. प्रत्येक गावाचं वेगवेगळं आहे. स्टँड वरती हॉटेल शिर्डीमध्ये बी भरपूर गर्दी. गाडी घ्यायची राहुरी राहुरी नाही काय रे राहुरी ती बघ थांब काय राहुरी थांब 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 मी काढतं. हे पाय छान आहे पाय झाडं झुडं कोलार गेलं राहता गेलं. आता राहुरी आली किती छान आहे पाय किती छान आहे बघा है ना समोर.